ह्यूमनमध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, परंतु आणखी काही ॲडव्हान्टेज ह्यूमनमध्ये सिस्टीमचा आहे का? आहे. या सर्क्युलेटरी सिस्टीमचे कंपोनंट स्टडी करण्यापूर्वी आपल्यामध्ये डबल सर्क्युलेशन आहे. म्हणजे सिंगल नाही. फिशमध्ये जसं सिंगल सर्क्युलेशन असतं तसं आपल्यामध्ये डबल सर्क्युलेशन आहे. म्हणजे काय? जे ब्लड फ्लो होतं ते क्लोज्ड सर्किट ऑफ ब्लड व्हेसल्स, ब्लड व्हेसलच्या क्लोज सर्किट मधून ब्लडचा फ्लो होत असतो. तर दोन वेगळ्या सर्किट मधून ब्लड फ्लो होत आहे, म्हणून आपल्यामध्ये डबल सर्क्युलेशन आहे. आता कसं डबल सर्क्युलेशन होत आहे तेही आपण इथं स्टडी करूया. आता इथं जे हार्ट मी काढलेलं आहे ते माहितीसाठी काढलेलं आहे. हार्ट असं चौकोनी नसतं, परंतु आपल्याला डबल सर्क्युलेशन शिकवणं सोयीचं जावं म्हणून मी इथं चौकोनी हार्ट दाखवलेलं आहे. हे आहे लेफ्ट ऑरिकल, हे आहे लेफ्ट व्हेंट्रिकल, हे आहे राईट ऑरिकल, हे आहे राईट व्हेंट्रिकल. इथं मध्ये ओपनिंग असणार आहे. आता दोन वेगळ्या सर्किट मधून ब्लडचा फ्लो होतो. मग हे सर्किट कोणते आहेत? तर याच्यामध्ये एक आहे सिस्टेमिक सर्किट आणि सेकंड आहे पल्मोनरी सर्किट. सिस्टेमिक सर्किट आणि पल्मोनरी सर्किट अशा दोन सर्किट मधून ब्लडचा फ्लो होतो. त्यामुळं काय होतंय? इम्पॉर्टन्स का? कशासाठी हे सगळं केलंय? इतके हृदयामध्ये कप्पे वाढवले कशासाठी? कारण जर आपण फिशचं हार्ट पाहिलं तर त्याच्यामध्ये एक ऑरिकल आणि एक व्हेंट्रिकल, टू चेंबर्ड हार्ट फिश मध्ये आहे. ॲम्फिबियन्स मध्ये पुन्हा थोडा बदल झाला आणि दोन ऑरिकल एक व्हेंट्रिकल म्हणजे थ्री चेंबर्ड हार्ट अस्तित्वात आलं. ॲम्फिबिया, फ्रॉग. रेप्टाइल मध्ये पाहिलं तर रेप्टाइल मध्ये ऑरिकल तर कंप्लीट डिवायडेड आहेच आहे, परंतु व्हेंट्रिकल सुद्धा थोडंसं डिवाइड झालं. थोडंसं व्हेंट्रिकल डिवाइड झालं आणि यांच्यामध्ये 3.5 चेंबर्ड म्हणजे 3.5 चेंबरचं हार्ट, 3.5 चेंबरचं हार्ट रेप्टाइल मध्ये अस्तित्वात आलंय. आणि कंप्लीटली डिवायडेड 4 चेंबर्ड हार्ट जे आहे यामध्ये दोन ऑरिकल, रिसिविंग चेंबर जे असतील त्यांना आपण ऑरिकल्स म्हणतो, आणि दोन व्हेंट्रिकल्स, दोन ऑरिकल्स आणि दोन व्हेंट्रिकल्स असं कंप्लीटली डिवायडेड 4 चेंबर्ड हार्ट बर्ड आणि मॅमल यांच्यामध्ये आहे. मग याचा अर्थ असा की जसं जसं इव्होल्यूशन होत चाललंय तसे तसे हृदयाचे कप्पे वाढत चाललेले आहेत.
कारण फिश मध्ये 2 चंबर्ड आहे, फ्रॉग मध्ये 3 चंबर्ड आहे, रेप्टाइल मध्ये 3.5 चंबर्ड आहे. आता त्याला एक्सेप्शन आहे, ॲलिगेटर वगैरे जे आहेत, मगर, सुसर, यांच्यामध्ये कम्प्लिटली डिवायडेड 4 चंबर्ड असतं. पण 3.5 चंबरचं हार्ट रेप्टाइल मध्ये आहे आणि बर्ड्स आणि मॅमल्स यांच्यामध्ये मात्र कम्प्लिटली डिवायडेड 4 चंबर्ड हार्ट आहे. म्हणजे हार्टच्या चंबरचा नंबर इव्होल्यूशनच्या प्रोसेसमध्ये वाढत 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 चाललाय. का वाढत चालला असेल? हा नंबर का वाढत चाललाय याचं कारण आपल्याला देता येईल. टू प्रिव्हेंट द मिक्सिंग ऑफ इम्प्युअर अँड प्युअर ब्लड and flow of blood remains unidirectional. प्युअर आणि इम्प्युअर ब्लडचं मिक्सिंग होऊ द्यायचं नाही आणि एकाच दिशेनं युनिडायरेक्शनल फ्लो मेंटेन करण्यासाठी हृदयामध्ये चंबर वाढत चाललेले आहेत. असं नाही आहे की हृदयाच्या या चंबरमध्ये याला ठेवतो, त्या हृदयात त्याच्या चंबरमध्ये त्याला ठेवतो, हृदयाच्या कुठल्या कप्प्यात कुणाला ठेवायचं वगैरे असं काही नाही. आपलं रिअल हार्ट आणि सिनेमा इंडस्ट्रीमध्ये चर्चेत असलेलं हार्ट याचा फरक आहे. सिनेमातल्या हार्टमध्ये काय पण होत आहे. सिनेमातल्या हार्टमध्ये दिल तुझको दिया असं होत आहे, परंतु मी म्हणतो असा कसा दिया? कारण जर एखाद्या पर्सनला दुसऱ्याला आपलं हृदय द्यायचं असेल तर त्याला ब्रेन डेड म्हणजे मरावं लागतंय, ॲक्सिडेंटमध्ये मरावं लागतंय, मग त्याचं हार्ट काढून दुसऱ्याला देणं, ट्रान्सप्लांट करणं शक्य आहे. पण सिनेमा इंडस्ट्रीवाले कुणी पण कुणाला असं म्हणत राहतात. माझ्या हृदयात काय काय आहे हे सांगू का? इथं काहीच नाही आहे. हा पंप हा एक पंप आहे जो ब्लड रिसीव करतो आणि प्रेशरनं ब्लड पंप करणे, रिसीव द ब्लड अँड प्रेशरनं ब्लड पंप करणे, पंप ब्लड बाय प्रेशर, एवढंच काम आहे हृदयाचं. बाकी काहीच करत नाही ते दुसरं. शिस्तीत ब्लड सगळ्या बॉडीच्या पार्ट कडनं रिसीव करायचं आणि प्रेशरनं ब्लड पंप करायचं, एवढंच काम आपल्या सर्वांच्या हृदयाचं आहे. त्यामुळं हृदयाविषयी गैरसमज जास्त आहेत आणि विशेषतः सिनेमा इंडस्ट्रीमध्ये तर गैरसमज. मी तर म्हणतो अख्खी सिनेमा इंडस्ट्री हृदय यावरच बेस्ड आहे. मेजॉरिटी गाणी जी आहेत, मेजॉरिटी गाणी हृदयाशी संबंधित आहेत, परंतु रियालिटीमध्ये हृदय असलं काही करत नाही. हृदयाचं काम एकच आहे, टू रिसीव दी ब्लड, टू पंप दी ब्लड बाय प्रेशर. शिस्तीत ब्लड येऊ द्या, प्रेशरनं ब्लड पंप करू द्या, एवढं एकच काम सर्वांच्या हृदयाचं आहे. परंतु गैरसमज जास्त आहेत. असू द्या, आपल्याला सगळे गैरसमज काढायचं काही कारण पण नाही, फक्त माहीत असावं. तर इथं 4 चंबर्ड हार्ट आहे आपल्यामध्ये. मग चंबर वाढण्याचा मूळ पर्पज काय? कोणाला ठेवण्यासाठी नाही आहे. मग काय पर्पज आहे? टू प्रिव्हेंट दी मिक्सिंग ऑफ प्युअर अँड इम्प्युअर ब्लड. प्युअर आणि इम्प्युअर ब्लड कुठंही मिक्स होऊ द्यायचं नाही, याच्यासाठी हृदयामध्ये कप्पे वाढत चाललेत, चेंबर्स इन्क्रीज होत चाललेले आहेत. तर इथं आपण 2 सर्किटचा विचार करतोय.
एक सर्किट म्हणजे पल्मोनरी सर्किट आणि दुसरं सर्किट आहे ते कोणतं आहे? सिस्टेमिक सर्किट. गृहीत धरा आता इथं लेफ्ट ऑरिकल मध्ये प्युअर ब्लड आलेलं आहे. कुणी आणलंय? 4 पल्मोनरी व्हेननी आणलंय. 4 पल्मोनरी व्हेन्स. चार पल्मोनरी व्हेननी प्युअर ब्लड कुठं आणलेलं आहे? लेफ्ट ऑरिकल मध्ये आणलेलं आहे. नाउ लेफ्ट ऑरिकल ओपन्स इनटू लेफ्ट व्हेंट्रिकल. इथून हे ब्लड या व्हेंट्रिकल मध्ये येतं आणि व्हेंट्रिकल लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये असलेलं प्युअर ब्लड हृदयाची मुख्य प्युअर ब्लड कॅरी करणारी मुख्य वाहिनी मेन ब्लड व्हेसल which carry pure blood, largest blood vessel of artery, that is called as aorta. या लेफ्ट व्हेंट्रिकल मधून प्युअर ब्लड पंप केलं जातं एओर्टा मध्ये. एओर्टिक आर्च, सिस्टेमिक आर्च असं नाव आहे. आणि नंतर या एओर्टाच्या ब्रँचेस होतात आणि एओर्टाच्या ब्रँचेसला आपण म्हणतो आर्टरीज. प्रत्येक अवयवामध्ये एक आर्टरी जाणार. जसं किडनी मध्ये जाणारी रिनल आर्टरी आहे, लिव्हर मध्ये जाणारी हिपॅटिक आर्टरी आहे, याच प्रमाणे प्रत्येक ऑर्गन मध्ये प्युअर ब्लडचा सप्लाय करणारी एक एक ब्रँच दिली जाईल. त्यांना आपण म्हणतो आर्टरीज. आणि ऑर्गन मध्ये गेल्यानंतर या आर्टरीच्या पुन्हा छोट्या छोट्या ब्रँचेस होतात. यांना आपण म्हणतो आर्टेरिओल्स. आर्टेरिओल. आणि टिश्यू लेवलला गेल्यावर याच्यापासून लहान 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 केशवाहिन्या, हेरी ब्लड व्हेसल इथं अराइज होतात. यांना आपण म्हणतो कॅपिलरीज. यांना आपण म्हणूया कॅपिलरीज. मग एओर्टा पासून बनणाऱ्या आर्टेरियल कॅपिलरीज, त्या जोडून पुन्हा होणाऱ्या वेनुल कॅपिलरीज, आणि या कॅपिलरीज पुन्हा या ठिकाणी पोरस असतात कॅपिलरीज, आणि इथं टिश्यू आहे. या दोघांच्या मध्ये एक मध्यस्थ आहे टिश्यू फ्लुइड नावाचा. आणि टिश्यू फ्लुइडच्या मदतीनं वेगवेगळ्या कंपाऊंडचं एक्सचेंज केलं जातं. या ब्लड मधून आणलेले महत्वाचे कंपाऊंड्स या टिश्यूला टिश्यू फ्लुइडच्या मार्फत दिले जातात. आणि टिश्यूकडं CO2 तयार झालाय. आणखी काही कंपाऊंड्स मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीमध्ये बनले असतील ते टिश्यूकडनं, सेल्सकडनं ब्लडला द्यायचे, ते सुद्धा या टिश्यू फ्लुइडच्या माध्यमातून दिले जातात. एक्सचेंज ऑफ मटेरियल इथं केलं जाईल. आपण इथं प्युअर इम्प्युअर टर्म वापरतो. प्युअर ब्लड म्हणजे ऑक्सिजन भरपूर असलेलं ब्लड, आणि इम्प्युअर ब्लड म्हणजे CO2 रिच ब्लड, ऑक्सिजन कमी असलेलं ब्लड. मग सगळ्या ऑर्गन्सना ऑक्सिजन प्रोव्हाइड केला, ऑक्सिजनेटेड ब्लड आणलं, ऑक्सिजन टिश्यूला दिला, CO2 तिथून घेतला, ब्लड झालं इम्प्युअर. इकडं जे आणलेलं ब्लड आहे ते प्युअर आहे, त्याला ऑक्सिजनेटेड म्हणतो आपण.
आणि एक्सचेंज केल्यानंतर इथं ब्लड आता काय झालं, इम्प्युअर झालं. आणि हे इम्प्युअर ब्लड वेन्युल कॅपिलरीज, त्यानंतर वेन्युल्स, असे वेन्युल 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 आणि हे वेन्युल वेन्युल जोडून इथं तयार होते वेन. आता वेन तयार झाली, वेन तयार झाली की ती ऑर्गन मधून बाहेर येणार, किडनी मधून बाहेर येणारी रिनल वेन, लिव्हर मधून बाहेर पडणारी हिपॅटिक वेन, या वेन्स बाहेर पडतात, इम्प्युअर ब्लड कॅरी करतात आणि मग एका ऑर्गनची वेन दुसऱ्या ऑर्गनची वेन, या सर्व वेन्स एकमेकाला जोडून 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 याची बनते एक सर्वात मोठी ब्लड व्हेसल म्हणजे वेना कॅव्हा. आता वेना कॅव्हा मध्ये सुपेरियर इन्फेरियर आहे, त्यातला इन्फेरियर वेना कॅव्हा सर्वात मोठा आहे. आणि ह्या वेना कॅव्हा इम्प्युअर ब्लड घेऊन कुठं येणार आहे, इथं राईट ऑरिकल मध्ये इम्प्युअर ब्लड आलेलं आहे. मग हे जे सर्किट आहे, या सर्किटनी काय केलं, लंग कडनं प्युअर ब्लड आणलेलं आहे पल्मोनरी व्हेनच्या मदतीनं, आणि प्रेशरनं हे प्युअर ब्लड पंप केलं एओर्टा, आर्टरीज, आर्टेरिओल्स, कॅपिलरीज यामध्ये, आणि प्युअर ब्लड सप्लाय केल्यानंतर एक्सचेंज ऑफ मटेरियल इथं प्रोसेस झाली आणि ब्लड बनलं इम्प्युअर. आणि हे इम्प्युअर ब्लड वेन्युल्स, वेन्स, वेना कॅव्हा यांच्या मदतीनं कुठं आणलेलं आहे, राईट ऑरिकल मध्ये हे इम्प्युअर ब्लड आलेलं आहे. सो टू सप्लाय प्युअर ब्लड टू ऑल बॉडी पार्ट्स and to collect impure blood from different parts of body, this type of circuit is called as systemic circuit. इथं एओर्टा किंवा त्याला सिस्टेमिक आर्च असंही नाव आहे आणि त्याच्यामुळं या सर्क्युलेशनला सिस्टेमिक सर्क्युलेशन असंही म्हटलेलं आहे. याला सिस्टेमिक सर्क्युलेशन म्हटलेलं आहे. आता इम्प्युअर ब्लड कुठं आलेलं आहे, राईट ऑरिकल मध्ये आलेलं आहे. राईट ऑरिकल ओपन्स इनटू राईट व्हेंट्रिकल, राईट ऑरिकल राईट व्हेंट्रिकल मध्ये ओपन होणार आणि राईट व्हेंट्रिकल मध्ये आता इम्प्युअर ब्लड आहे. राईट व्हेंट्रिकल मध्ये जे इम्प्युअर ब्लड आहे ते तिथून पल्मोनरी एओर्टा, पल्मोनरी एओर्टा किंवा पल्मोनरी आर्टरी म्हणू आपण, पल्मोनरी एओर्टा मधून हे इम्प्युअर ब्लड हा पल्मोनरी एओर्टा आहे. पल्मोनरी एओर्टा किंवा पल्मोनरी आर्टरी, त्यातून ब्लड लंगकडे आणलं जाईल.
इथं लंग्स आहेत. आता लंग्सकडे हे ब्लड आणल्यानंतर इथं एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस होणार. इथं एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस होणार. या ठिकाणी इम्प्युअर ब्लड आणलंय म्हणजे त्या ब्लड मध्ये काय जास्त आहे? CO2 जास्त आहे. या लंगला CO2 दिला जाईल आणि लंग कडनं ऑक्सिजन घेतला जाईल आणि हे ब्लड आता प्युअर होईल. ऑक्सिजन रिच ब्लड, त्याला आपण प्युअर ब्लड म्हणू, ऑक्सिजिनेटेड ब्लड म्हणू, ते इथं घेतलेलं आहे. आणि ऑक्सिजन भरपूर असलेलं हे ब्लड पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी आर्टरीच्या पल्मोनरी व्हेन्स 4 आहेत. 4 पल्मोनरी व्हेनच्या मदतीनं हे प्युअर ब्लड इथं या लेफ्ट ऑरिकल मध्ये आणलं जाईल. इथं प्युअर ब्लड आणलं. आता इथं काय झालंय? राईट ऑरिकल मध्ये जे इम्प्युअर ब्लड आहे ते राईट व्हेंट्रिकल मध्ये गेलेलं आहे. राईट व्हेंट्रिकल मधून हे इम्प्युअर ब्लड पल्मोनरी एओर्टा, पल्मोनरी आर्टरीच्या मदतीनं हे कुठं गेलंय? लंग्स कडे गेलंय. लंग्सला काय दिलं यांनी? लंग्सला CO2 दिला, लंग्स कडनं ऑक्सिजन घेतला. एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस इथं केलेली आहे. कारण या ब्लडनं काय आणलं येताना? CO2 भरपूर आणलेला आहे. जो भरपूर आणलेला CO2 आहे तो लंगला दिला आणि लंगनी काय घेतलेलं आहे? ऑक्सिजन भरपूर आणलेला आहे. तो या लंग कडनं पल्मोनरी व्हेन्सला दिला गेला आणि या 4 पल्मोनरी व्हेन्स ज्या आहेत त्या 4 पल्मोनरी व्हेनच्या मदतीनं हे प्युअर ब्लड, ऑक्सिजिनेटेड ब्लड पुन्हा इथं कुठं आलं? लेफ्ट ऑरिकल मध्ये आलं. आणि लेफ्ट ऑरिकल मध्ये आल्यानंतर इथून ते जाणार लेफ्ट व्हेंट्रिकल कडं. लेफ्ट व्हेंट्रिकल मधून पंप केलं जाणार एओर्टा, एओर्टा टू आर्टरीज, आर्टरीज टू आर्टेरिओल, आर्टेरिओल टू कॅपिलरी आणि एक्सचेंज होणार आणि पुन्हा ब्लड इम्प्युअर होणार. हे इम्प्युअर ब्लड वेनुल्स वेन्स वेना क्यावा राईट ऑरिकल मध्ये आणलं जाईल. बॉडीला प्युअर ब्लडचा सप्लाय करायचा आणि इम्प्युअर ब्लड कलेक्ट करायचं, त्याचं जे सर्किट आहे त्याला आपण म्हणतो सिस्टेमिक सर्किट. आणि आता इम्प्युअर ब्लड इथून राईट ऑरिकल मधून राईट व्हेंट्रिकल मध्ये, राईट व्हेंट्रिकल मधून पल्मोनरी एओर्टा त्याच्या मदतीनं लंग कडे घेऊन गेलेला आहे. लंग कडे ऑक्सिजन घेतला आणि CO2 लंगला दिला. एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस केली, ब्लड पुन्हा प्युअर केलं आणि प्युअर ब्लड या पल्मोनरी व्हेनच्या मदतीनं या लेफ्ट ऑरिकलकडं आणलं. हे दुसरं जे सर्किट आहे त्याला आपण पल्मोनरी सर्किट म्हणतो. जनरली आर्टरी प्युअर ब्लड कॅरी करत असतात आणि व्हेन्स इम्प्युअर ब्लड कॅरी करतात. पण पल्मोनरीच्या बाबतीमध्ये वेगळं आहे. पल्मोनरी आर्टरी प्युअर ब्लड कॅरी करते आणि पल्मोनरी व्हेन इम्प्युअर ब्लड कॅरी करते, असा दोन्ही मधला फरक आहे.
तर या दोन सर्किट मधून ब्लडचा फ्लो होतो, म्हणून आपण काय म्हणतो याला, डबल सर्किट, डबल सर्क्युलेशन. व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ डबल सर्क्युलेशन and increase in number of compartments in heart? To prevent the pure and impure blood, mixing of pure and impure blood, and flow of blood remains unidirectional. ब्लडचा फ्लो फक्त युनिडायरेक्शनल राहावा, एकाच दिशेनं या ब्लडचा फ्लो होतोय. कुठंही तुम्हाला प्युअर आणि इम्प्युअर ब्लड असं, म्हणजे ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड असं ब्लड कुठंही मिक्स होत नाही. त्याच्यासाठी आपल्यामध्ये डबल सर्किटची निर्मिती केलेली आहे. हे झालं डबल सर्क्युलेशन. आता डबल सर्क्युलेशनच्या प्रोसेस नंतर आपल्याला सर्क्युलेटरी सिस्टीमचे कंपोनंट स्टडी करायचे. इथं आपल्याला काय दिलेलं आहे, ब्लड महत्वाचं आहे ना, ब्लडचा स्टडी करायचा आहे. ते ब्लड वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या म्हणजे ब्लड व्हेसलचा स्टडी करायचा आहे. आणि त्याच्या बरोबरीनं आपल्याला हार्ट, सर्वात महत्वाचा कंपोनंट, पंपिंग ऑर्गन, त्याचाही स्टडी करायचा आहे. तर इथपर्यंतचा हा भाग झाला डबल सर्किट. यावर तुम्हाला MCQ